THSचे आपले स्टाफ नर्सचे सिलेक्शन लिस्ट लागलेलं आहे. मोस्ट ऑफ द ह्याच्या लागलेल्या आहेत डिव्हिजनच्या. काही डिव्हिजनच्या आणखीन बाकी आहेत, शिल्लक आहेत. तर ते मी जसे जसे लागतील तसं मी ग्रुपवर आपल्या टाकतोयच. तसं आपल्या ग्रुपवर ते अपडेट मिळेलच. आणखीन जसं जसं राहिलेलं आहे त्याचं आल्यानंतर लिस्ट मी टाकेन ग्रुपवर. तर काही कॅन्डिडेटचे क्वेश्चन होते, नेमकं ते वेटिंगवाल्यांनी कधी जायचं. काही जणांना तर वेटिंग आणि सिलेक्शन आणखीन पण समजा थोडा गोंधळ होतो की नेमकं वेटिंग का सिलेक्शन, नेमकं कोणती लिस्ट बघायची. कारण ते एकाच PDF सर्व दिले, त्याच्यानं पण खूप गोंधळ होते, ते नेमकं समजत नाही. ठीक आहे, तर ते एकदा सांगतो परत. त्याच्यानंतर DVला काय काय डॉक्युमेंट लागतील, त्यांचं कधी होईल DV, तर ते काही क्वेश्चनचे आन्सर देतो. त्याच्यानंतर ते DVला कधी बोलवतील, कसं बोलवणार, ते तुम्हाला कसं मिळेल, कोण जायचं DVला. ठीक आहे, ते एकदा सांगतो. तर त्याच्या आधी एकदा मी डॉक्युमेंट काय लागतील ते सांगतो. हा वाला PDF मी याच्या आधी एकदा डिटेलमध्ये व्हिडिओ टाकला होता. हा एक ना एक पॉईंट सर्व एक्सप्लेन केलेला आहे मी. तर मला वाटत नाही की परत आता याची काही गरज आहे एक्सप्लेन करण्याची. मी फक्त डॉक्युमेंट सांगतो तुम्हाला एकदा, बस तेवढंच. कारण ऑलरेडी एकदा मी हे झालेलं आहे, ते डिटेलमध्ये हे PDF मी दाखवलं होतं तुम्हाला. तर आता हे पण काही जण विचारत होते की हे कागदपत्र तपासण्याचा हा जो फॉर्मॅट आहे, हा आपण प्रिंट काढून घेऊन जायचा का, हा फॉर्म कुठं मिळेल, किती तर हा फॉर्म तुम्हाला कुठून घेऊन जायचा नाही. हा फॉर्म तुम्हाला तिथं गेल्यास देतील. ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताल त्यावेळेस तुम्हाला हा तिथं फॉर्म भरायला दिला जाईल. हा भरून द्यायचा आहे तुम्ही तिथे. तर त्याच्यामुळे हा काही तुम्ही प्रिंट काढून किंवा कुठून घेऊन जायचा नाही फॉर्म. हा तुम्हाला तिथे गेल्यास मिळेल. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्याचं काही प्रिंट वगैरे काढू नका कोणी, याची काही गरज नाही. ठीक आहे, तर हा फॉर्मॅट आहे कागदपत्र तपासणीचा. इथं वर तुमचं नाव लिहायचं, नेम, तुमचं पदनाम, स्टाफ नर्ससाठी तुमचा अर्ज क्रमांक, ॲप्लिकेशन नंबर, बैठक नंबर, हे तुमचा तिथं लिस्टमध्ये जो नंबर असेल तो. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रमाणपत्राचं नाव. आता हे ऑलरेडी दिलेलं आहे, फक्त तुम्ही सादर केल्याप्रमाणे इतर पुढे मेन्शन करायचे. जन्मतारखेचे प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला, शाळा परीक्षा. ठीक आहे, हा एक क्वेश्चन होता की काही जण म्हणत होते की सर याच्यासाठी बर्थ सर्टिफिकेटच कंपल्सरी लागतं, काहीतरी GR आहे. तर काहीच नाही. ठीक आहे, बर्थ सर्टिफिकेट कंपल्सरी नसतं. तर ते GR वगैरे तसं काही नाही आहे याचं. ठीक आहे, तर कोणी तसं इन्फॉर्म तुम्हाला कोणी सांगितले असेल माहिती, तर तसं काही नाही. बर्थ सर्टिफिकेटला काही GR वगैरे नाही की कंपल्सरी बर्थ सर्टिफिकेट लागतं, काही चालतं. बर्थ सर्टिफिकेटच्या अगेन तुम्हाला एकतर शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे 10th पासिंग सर्टिफिकेट. ठीक आहे, 10th पासिंग सर्टिफिकेट किंवा तुमची लिव्हिंग सर्टिफिकेट, TC. ठीक आहे, TC लिव्हिंग सर्टिफिकेट ते पण चालतं. ते बर्थ सर्टिफिकेटच पाहिजे असं काही नाही. ठीक आहे, कोणी मागत नाही ते बर्थ सर्टिफिकेटच्या भानगडीत नका पडू. नसेल तर काढायच्या पण भानगडीत नका पडू, ते नाही लागत. ठीक आहे, ते इथं मेन्शन करायचं तुम्ही काय कोणतं सर्टिफिकेट सादर करतात. त्याच्यानंतर नेक्स्ट जात प्रमाणपत्र. तुम्ही जर कॅटेगरीमधून अप्लाय केलेलं असेल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट लागेल. समजा तुम्ही ओपनमधून अप्लाय केले तर तुम्हाला काही नाही लागणार. समजा तुमची ओपन कॅटेगरी असेल तर काही लागणार नाही. जर कॅटेगरी आहे तुमची तर त्याचं लिहायचं इथं तुमची कास्ट, पोटजात कोणती, त्यांचा सर्टिफिकेट नंबर आणि डेट त्याच्यावरची. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जात वैधता प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी. पडताळणी समितीचं नाव, ते याचं काही नाही, सर्टिफिकेट नंबर, डेट ते इथं मेन्शन करायचं. जर नसेल तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही नंतर पण 6 मंथमध्ये देऊ शकता नंतर काढून. ठीक आहे, त्याचा पण प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट जाहिरातीत नमूद केलेल्याप्रमाणे उत्पन्न प्रगत गटात मोडत नसले म्हणजे नॉन क्रिमिनल. ठीक आहे, ज्या ज्या कॅटेगरीला नॉन क्रिमिनल आहे त्यांनी इथे त्याच्या डिटेल्स भरायच्या. नॉन क्रिमिनल कोणाकोणाला लागेल, ज्यांनी कॅटेगरीमधून फॉर्म भरला आहे. जसं VJ असेल, OBC असेल, NT असेल, NTचे BCD सर्व. ठीक आहे, तर ते त्यांच्यासाठी आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आदिवासी प्रमाणपत्र, तुमचं डोमेसाईल, तर त्याचं इथे मेन्शन करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट जाहिरात नमूद केल्याने शैक्षणिक अर्हता, तुमचे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट लागतील. SSC म्हणजे 10th HSC, 12वी पदवी, पदविका तुमचं जे GNM झालं असेल, BSc झालं असेल, MSc, जे काही डॉक्युमेंट्स तुमचे ते. त्याच्यानंतर म्हणजे GNM BSc झालं ते. पदव्युत्तर म्हणजे त्याच्यानंतर MSc वगैरे पुढे काही केलं असेल ते. आणि इतर म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही कोर्स केले आहेत, काही डिप्लोमा वगैरे जे काही असेल ते खालच्या ह्याच्यामध्ये मेन्शन करायचं जर केलं असेल तर. ठीक आहे, हे झालं शैक्षणिक. त्याच्यानंतर अनुभवाचे प्रमाणपत्र, हे स्टाफ नर्ससाठी मॅन्डेटरी नाही. आपल्यासाठी काही एक्सपिरियन्स कंपल्सरी नव्हता. जे कॅडरसाठी एक्सपिरियन्स कंपल्सरी मागितला असेल ते त्यांच्यासाठी असेल. ठीक आहे, याचा आपला काही संबंध नाही. हा क्लिअरली तुम्ही ब्लँक सोडला तरी चालेल. तुमच्याकडे सर्टिफिकेट जरी असेल, कुठं प्रायव्हेटमध्ये काम केलेलं असेल किंवा कुठेही जिथं तुमचा जो काही एक्सपिरियन्स असेल, आणू पण नका, काही फायदा नाही. आणून तुम्ही इथं जरी मेन्शन पण केलं काय फरक पडणार आहे, तो कंपल्सरी नाहीच आणि ते दिल्यानं पण काही फायदा नाही. त्याच्यामुळं काही घेणं नाही. हा क्लिअरली ब्लँक सोडून द्या. त्या नकात पुढं त्याच्यामध्ये काही म्हणजे मॅन्डेटरीच नाही, ते काही गरजच नाही. त्याच्याने काही फायदा पण नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट रजिस्ट्रेशन, नर्सिंग काउन्सिल, फार्मसी म्हणजे
प्रत्येकानं आपापल्या काउन्सिलचं रजिस्ट्रेशन, ठीक आहे, क्लिअरली. नर्सिंगवाले असतील तर नर्सिंगचं, फार्मसिंग, डेंटल, ऑक्युपेशनल त्यांनी, ठीक आहे. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर कधीपासून कधीपर्यंत व्हॅलिड आहे ते मेन्शन करायचं पुढे. नेक्स्ट त्याच्यानंतर मान्यताप्राप्त संस्थे MSCIT, ठीक आहे. डायरेक्ट सांगतो हे MSCIT आहे. MSCITचं असेल तर ते इथं मेन्शन करायचं. MSCIT हे नसेल काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही नंतर पण 2 वर्ष तुम्हाला वेळ मिळतं, त्याच्यानंतर पण तुम्ही काढून देऊ शकता, ठीक आहे. ह्याच्या MSCIT रिलेटेड पण खूप जणांनी मला कॉल मेसेज केले की कॉम्प्युटरचं हे वालं सर्टिफिकेट आहे, ते वालं सर्टिफिकेट आहे, माझ्याकडे हे आहे ते आहे. मी लाईव्हमध्ये पण सांगितलं होतं, तुमच्याकडे काही पण असू द्या, काही पण, काहीच घेणं देणं नाही, त्यांना फक्त MSCITच पाहिजे गव्हर्नमेंटला, ठीक आहे. तुमच्याकडं कुठलं जरी असेल सर्टिफिकेट, काही असेल कॉम्प्युटर रिलेटेड, मी सांगितलं होतं मी सॉफ्टवेअर इंजिनियर जरी असला तरी घेणं देणं नाही, MSCITच पाहिजे, ठीक आहे. त्याच्यामुळं ते हे सर्टिफिकेट आहे, ते सर्टिफिकेट आहे, नसेल MSCIT ते घेऊ पण जाऊ नका सर्टिफिकेट, ते काही कामाचं नाही, ते काही ॲक्सेप्ट करणार नाहीत. नसेल MSCIT नंतर काढून द्या 2 वर्षामध्ये, काही प्रॉब्लेम नाही, पण MSCITच लागतं, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट समांतर आरक्षण, म्हणजे याच्यापैकी अंशकालीन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, ठीक आहे, असे कॅन्डिडेट जर कोणी असतील, खेळाडू, माजी सैनिक वगैरे ते, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी आहे, त्यांनी त्याच्या डिटेल इथं भरायच्यात. त्याच्यानंतर नेक्स्ट लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, हे स्मॉल फॅमिली आपण ग्रुपवर पण टाकलं होतं PDF. स्मॉल फॅमिली काही नाही, एक फॉर्मॅट असतं फक्त, त्याच्यावर तुमचं नाव, तुमचं किती 2005 नंतर किती मुलं आहेत ते, आणि खाली फक्त सही करायची, ठीक आहे. असेल आपल्या ग्रुपवर पण PDF टाकलेलं आहे, प्रिंट काढून झेरॉक्स काढून त्याच्यावर भरून देऊ शकता हातानं. नसेल DHSवाले तेवढं करतात, DHSवाले आधीच झेरॉक्स घेऊन बसलेले असतात, त्याचं गट्ट, काही प्रॉब्लेम नाही, तिथे गेले की तुम्हाला एक झेरॉक्स देतात. नसेल हातानं भरून द्यायचं, फक्त त्याच्यावर नाव टाकायचं तुमचं, काय 1-2 मुलं नसतील तर 0 सही करून द्यायची, संपला विषय. नेक्स्ट त्याचं ॲफिडेविट आणि हे ते जे DMR वेळेस गोळ करतात ते तसं नका करू, ते काही घेणं नाही त्या लहान कुटुंबाचं, ते जस्ट हातानं तिथल्या तिथं भरून द्या, काही प्रॉब्लेम नाही. चला नेक्स्ट, अर्जात नमूद पत्त्यावर राहत असल्याबाबतचा पुरावा, काही नाही, एखादी आधार कार्डची वगैरे झेरॉक्स द्या, संपला विषय. तिथेच राहतात का त्याचंसुद्धा काही गरज नाही, तुमचा आधार कार्डवरचा ॲड्रेस वेगळा असू द्या, काही फरक पडत नाही, ठीक आहे. ते काय तुमच्या ॲड्रेसवर पाठवणार नाहीत ऑर्डर, तुम्हाला ऑन द स्पॉट तिथंच देणार आहेत, त्याच्यामुळे तुमच्या आधार कार्डवर काय ॲड्रेस आहे, तुम्ही कुठं राहताय, त्याच्याने काही फरक पडत नाही, ठीक आहे. एखादी आधार कार्डची झेरॉक्स द्या, संपला विषय. त्याच्यानंतर नेक्स्ट, स्वतःचा फोटो असलेलं ओळखपत्र, कोणतंही आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, कोणतंही चालतं. त्याच्यानंतर एक स्वतःचे 2 पासपोर्ट साईज फोटो, 2 फोटो लागतील. नाव बदल असल्यास ते गॅजेट, ठीक आहे. आता हे ॲफिडेविट आणि गॅजेटमधला फरक समजून घ्या, मी ह्याच्या आधी पण सांगितलं होतं. ॲफिडेविट कुणाला लागतं, ज्यांच्या स्पेलिंगमध्ये करेक्शन वगैरे आहे त्यांना लागतं ॲफिडेविट, ठीक आहे. बाकी गॅजेट वगैरे कुणाचं, ज्यांचं नावात बदल केलेला आहे, ज्यांनी समजा लग्नानंतर वगैरे कुणाचं नाव चेंज केलं आहे, त्याच्यासाठी गॅजेट असतं. तर ते नेम करेक्शन, स्पेलिंग करेक्शन वगैरे असेल तर त्याच्यासाठी गॅजेट वगैरे नका करत बसू, ठीक आहे, त्याची काही गरज नाही, ॲफिडेविट चालतं, ठीक आहे. तर इतके डॉक्युमेंट आहेत. आता याच्यापैकी तुम्ही ज्याला इलिजिबल आहेत तेवढे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे पाहिजे. ही झाली डॉक्युमेंटची लिस्ट. हे सगळं झाल्यानंतर हा फॉर्मच आहे, हाच तुम्हाला दिला जाईल तिथं. त्याच्यानंतर इथं हे खाली सूचना दिलेलं आहे की मी माहिती तपासली वगैरे, ठीक आहे. उमेदवाराचं नाव व दिनांक, इथं तुम्ही नाव वगैरे लिहून सही करायचे. हे कार्यालयीन नोंदीसाठी तुमच्याकडं जे काही डॉक्युमेंट वगैरे नसेल हे तिथं ते मेन्शन करतील, ठीक आहे. खालील कागदपत्रांची पूर्तता करीत नाहीत, म्हणजे तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल तर ते इथं मेन्शन करणार, ठीक आहे. तुम्ही काही नाही करायचं. त्याच्यानंतर पथकातील, म्हणजे जे तुमचे डॉक्युमेंट चेक करणार आहेत कमिटी, ते त्यांचं नाव, सही वगैरे, पदनाम, सही इथं करतील. आणि तुमचा निवड समितीचा निर्णय, म्हणजे फायनल किंवा तुमचं सर्व क्लिअर आहे डॉक्युमेंट वगैरे, तर ते इथं मेन्शन करणार. निवड समितीचा निर्णय उमेदवार पात्र आहे का नाही, हो का नाही, ते इथं मेन्शन करणार. नियुक्ती आदेश निर्मित करावे, ठीक आहे. जर इलिजिबल असाल तर ते ऑर्डर देणार. सदर उमेदवाराचे नियुक्ती आदेश निर्गमित करू नये, कारण जर करायचे नसतील, ठीक आहे, काही प्रॉब्लेम असेल तर का नाही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेली नाही, ते इथे मेन्शन करणार. जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल तर ते इथे खाली मेन्शन करणार, किंवा ह्याच्यामुळे त्यांची ऑर्डर सध्या देण्यात येऊ नये, ते जे काय ते लिहिणार, ते ठीक आहे. तुम्ही काही करायचं नाही ह्याच्यामध्ये, ते करणार कमिटीवाले, ठीक आहे. त्याच्यानंतर निवड समितीने दिलेल्या उमेदवारास दिलेल्या पदस्थापनेचे ठिकाण, तुम्ही जे काय पोस्टिंग चूज केली, समजा एक्झाम्पल तुम्ही नागपूर जनरल डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल चूज केलं एक्झाम्पल, ठीक आहे. तर तसं इथं ते मेन्शन करणार, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल नागपूर किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल बुलढाणा, जे काही तुम्ही चूज करताल, किंवा RH कुठलं चूज केलं तर ते तुमचं पदस्थापनेचं ठिकाण तुम्ही जे चूज केलं ते तिथं लिहिणार. त्याच्यानंतर मला देण्यात आलेल्या पदस्थापनेच्या ठिकाणी आदेश मिळाल्यापासून 8 दिवसात रुजू होईल, ठीक आहे. तर तुम्हाला DHSला ना, ठीक आहे, 8 दिवसाचा वेळ मिळतं फक्त, ठीक आहे. DMR 1 महिन्याचा, तर DHS फक्त 8 दिवसाचा वेळ देतं जॉईनिंगसाठी. तुम्हाला 8 दिवसामध्येच जॉईन करावं लागेल तिथं जिथं ऑर्डर भेटली, ते व्हॅलिडिटी तुम्हाला 8 दिवसाचं असेल.
आय थिंक 15 म्हणत होतं, पण त्यावेळेस ठीक आहे माझ्या लक्षात नाही, ते लास्ट ऑर्डर मला पण बघायला लागेल माझी. तर 8 दिवसाचा वेळ दिलेला आहे. ठीक आहे. तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये वगैरे दाखवेन तुम्हाला DHSची ऑर्डर कशी असतात. ठीक आहे. लास्ट टाईमची ओके हां असेल माझ्या DHSची ऑर्डर माझी तुम्हाला दाखवेन मी नंतर नेक्स्ट. ठीक आहे. चला नेक्स्ट. त्याच्यानंतर वर नमूद त्रुटींची पूर्तता मी 10 दिवसात, हे जर कुणाची त्रुटीची काही असेल तर त्याच्यानंतर उमेदवाराची दिनांकित सही, इथे एक सही करणार नंतर तुम्ही. ठीक आहे. आणि हे खाली तुमचे हे कमिटीचे सगळे सदस्य, सचिव, अध्यक्ष जे कोणी ते इथे सही करणार. तर असा फॉर्मॅट आहे आणि असं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. तर इतके डॉक्युमेंट्स वगैरे लागतील तुम्हाला सर्व. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, आता काही जणांचा क्वेश्चन होता की डी व्हीला आता कसं बोलवणार. ठीक आहे. तर क्लिअरली सांगतो, डी व्हीसाठी आता जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत फक्त तेच, वेटिंगवाल्यांना बोलवणार का नाही ते पण खूप जण विचारतायचं. डी व्हीला वेटिंग कॅन्डिडेटनं जायचं का नाही जायचं. डी व्हीला वेटिंग कॅन्डिडेट्सनं नाही जायचं. DHS फक्त सिलेक्टेड कॅन्डिडेट्सला डी व्हीला बोलवतं. तर जे फक्त सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत तेवढ्यानीच फक्त डी व्हीला जायचं, वेटिंगवाल्यांनी नाही जायचं. जे आता त्याच्यासाठी सेपरेट एक नोटीस येईल की कधी आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्या दिवशी जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत लिस्टमध्ये त्यांनीच फक्त डी व्हीला जायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट की आता ते कसं बोलवणार डी व्हीला. तर आता एक फॉर्मॅलिटी म्हणून ते कॉल पण करतात. ठीक आहे. लास्ट टाईमपासून ते कॉल पण करत आहेत, पण प्रत्येकाला कॉल करतीलच असं काही नाही. तर ते कॉल करतात, पण प्रत्येकाला कॉल करतीलच असं नाही. ते पण जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून थोड्या कॅन्डिडेट्सला कॉल करतात. त्या कॉलच्या भरोश्यावर नका बसू. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला डी व्हीसाठी लेटर पण येतं त्यांच्याकडून, पण सरकारी काम आहे ते साध्या पोस्ट पाठवतात लेटर. ठीक आहे. ते लेटर तुमचं सर्व डी व्ही वगैरे होऊन 1-1.5 महिन्यानंतर येईल. त्याच्यामुळे त्याच्या पण भरोश्यावर नका बसू. ज्यावेळेस नोटीस येईल, सगळ्यात इम्पॉर्टंट नोटीस, साईटवर नोटीस आली की ह्या तारखेला डी व्ही आहे, त्या तारखेला ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी क्लिअरली डी व्हीसाठी जायचं. तर नोटीस ज्यावेळेस येईल मी त्याचं ग्रुपवर पण टाकेन, इन्फॉर्म करेल तुम्हाला. जर कोणी नसेल जॉईन तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये मी ग्रुपची लिंक टाकेन, त्या ग्रुप जॉईन करा. मी त्यावेळेस नोटीस येईल तेव्हा त्याच्यावेळेस इन्फॉर्म करेन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काही जण विचारत होते ते 1:2 रेशोचं. ठीक आहे. वेटिंग कोण, सिलेक्ट कोण. ठीक आहे. मी तुम्हाला एक हे दाखवतो, लिस्ट दाखवतो, त्याच्यावरून बघू. ठीक आहे. आता हे बघा, जे 1:2 रेशो वगैरे जे म्हणले होते की त्यांनी 1:2 कॅन्डिडेट बोलवणार रेशो. ठीक आहे. तर ते जस्ट एक आयडियली त्यांनी सांगितलं होतं, पण ते असंच करतील असं नाही, त्याचा काही फरक पडत नाही. जनरली समजायचे की जे सिलेक्टेड आहेत ते फक्त सिलेक्टेड, बाकी सर्वच जण वेटिंगमध्ये आहेत. ते तुमच्या नावासमोर रिमार्क दिला आहे का नाही दिला आहे काही फरक पडत नाही. आता हे बघा, इतके कॅन्डिडेट ऑलरेडी इथपर्यंत ओपनमध्ये सिलेक्टेड आहेत. ठीक आहे. किती आहेत, ॲप्रॉक्स 22-23 समथिंग कॅन्डिडेट आहेत. तर मग 1:2 म्हणजे आणखीन कॅन्डिडेट बोलवायला पाहिजे होते ह्याला ओपन वेटिंगला, पण त्यांनी बोलवलेत किती, फक्त 4 कॅन्डिडेट बोलवले आहेत फक्त. तर असं काही नाही किंवा इतकेच कॅन्डिडेट घेणार. आता मोस्टली ह्याच्यामध्ये DMRला कॅन्डिडेट जॉईन आहेत. समजा आता याच्यामध्ये समजा ह्याच्यातले अर्ध्याच्यावर कॅन्डिडेट आलेच नाहीत. ठीक आहे. आणि इथे तर वेटिंगला फक्त 4च कॅन्डिडेट बोलले आहेत. असं थोडीच आहे की मग जागा व्हॅकंट राहणार. समजा याच्यातले 10 कॅन्डिडेट आले नाहीत. ठीक आहे. समजा एक एक्झाम्पल, सिलेक्टेड कॅन्डिडेट 10 कॅन्डिडेट आले नाहीत, पण वेटिंगला तर 4च कॅन्डिडेट बोलवले आहेत. मग खालचे काय 6 जागा तशाच थोडी रिकाम्या राहणार आहेत. तसं काहीच नाही. DHSमध्ये कसं होतं की आता हे जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत फक्त इतकेच जाणार डी व्हीसाठी. ठीक आहे. फर्स्ट डी व्हीला इतकेच जण जाणार ज्यावेळेस नोटीस येईल. तर समजा आता ह्याच्यापैकी 10 कॅन्डिडेट आले नाहीत, 10 कॅन्डिडेट डी व्हीला आलेच नाहीत जे DMRला ऑलरेडी जॉईन आहेत समजा. तर काय करणार की नेक्स्ट सेकंड लिस्ट लावेल, त्यावेळेस हे नेक्स्ट पुढले 10 कॅन्डिडेट ते सिलेक्ट म्हणून त्यांचं सिलेक्शन लिस्टमध्ये नाव येईल त्यांचं, आणि तिथून पुढले कॅन्डिडेट वेटिंगमध्ये राहतील. सिलेक्शन लिस्टमध्ये आता पुढल्या 10 कॅन्डिडेटचं नाव येईल, कारण 10 जागा वॅकंट होत्या. तर आता इथे तर किती होते वेटिंगला, 4च होते. तर ह्याचा अर्थ असा नाही की फक्त हे 4च, तर तिथून खालचे आणखीन 5, 6, 7, 8, 9, 10. ठीक आहे. आणखीन 10 जागा वॅकंट होत्या ना, तर पुढले 10 लोक ते नेक्स्ट सिलेक्शन लिस्टमध्ये बोलवतील. त्याच्यामुळं माझ्या नावासमोर WL नाही, क्लिअरली ब्लँकच आहे, तर मग मला बोलवतील का, बोलू शकतात. ठीक आहे. त्याचं टेन्शन नका घेऊ, बोलू शकतात. ते ह्या लिस्टचं काही एवढा प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ते 1:2च बोलतील का, प्रत्येकाच्या नावासमोर रिमार्क पाहिजेच असं काही नाही. जागा कमी जास्त असतील, कॅन्डिडेट कमी असतील, डेफिनेटली बोलवणार ते सेकंड सिलेक्शन लिस्टमध्ये. त्याच्यामुळं ते एक चेक करा. त्याच्यानंतर नेक्स्ट, वेटिंगवाल्यांचं डी व्ही कधी होणार. खूप जण वेटिंगवाल्यांचं डी व्ही कधी होणार किंवा सिलेक्टेडवाल्यांचं कधी होणार. हे बघा, आता जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत ऑलरेडी, ठीक आहे. आता समजा याच्यामध्ये ह्या लिस्टमध्ये बघा, हे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत, ओपन WR वुमन्स रिझर्वेशनमधून, हे खालची वेटिंगमध्ये आहेत.
तर हे जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे ह्यांचं डी व्ही कधी होणार, तर एक आणखीन काही डिव्हिजनच्या थोड्या याद्या पडायच्या बाकी आहेत. तर मोस्टली सर्वांच्या एकदा याद्या पडल्या ना तर मोस्टली एकाच दिवशी होईल सर्वांचं प्रत्येक डिव्हिजनमध्ये. तर एखादा 2 आठवडे लागेल, मोस्टली 1-1.5 आठवडा लागेल. आणि वेटिंगवाल्यांचं कधी होणार, तर ज्यावेळेस हे जे सिलेक्टेड कॅन्डिडेट आहेत यांचं डी व्ही होईल, यांना ऑर्डर देतील, त्याच्यानंतर सेकंड लिस्ट लागेल, ज्यावेळेस हे जे वेटिंगवाले आहेत ह्यांचं नाव असेल सिलेक्शन लिस्टमध्ये आणि इथून खालचे जे कॅन्डिडेट आहेत तर ते असतील वेटिंगमध्ये. आता जे वेटिंगमध्ये आहेत त्यांचं मग सिलेक्शन होईल, सिलेक्शन लिस्टमध्ये नाव असेल त्यांचं सेकंड लिस्टला आणि तिथून खालचे वेटिंगमध्ये. ठीक आहे. तर ज्यावेळेस सिलेक्शन लिस्ट लागेल त्यावेळेसच त्याच कॅन्डिडेटनं फक्त डी व्हीला जायचं, वेटिंगवाल्यांचं डी व्ही आधी करून ठेवत नाही DHS. ठीक आहे. हा पॉईंट क्लिअर झाला. त्याच्यानंतर नेक्स्ट खूप जणांना ते लिस्ट कोणती तेच कळत नाही आहे. काही जणांचं सिलेक्शन पण झालं तर पण त्यांना हेच कळत नाही की आपलं सिलेक्शन झालं आहे का नाही. हे बघा मी क्लिअरली सांगतो, हे जे वरच्या लिस्ट आहेत त्यांनी काय केले, एकाच PDF मध्ये, आता हे कुठल्या डिव्हिजनचे आहे, नाशिक. ठीक आहे, हां नाशिक डिव्हिजनचे. तर ह्यांनी काय केले, एकाच PDF मध्ये सर्व टाकले. हे जे आहेत ना कॅटेगरी दिव्यांग, कॅटेगरी ओपन, हे सिलेक्शनच्या लिस्ट आहेत. ह्यांनी सिलेक्शन लिस्ट याच्यातच टाकलेत. याच्यामध्येच वेटिंगवाले कॅन्डिडेट पण दाखवले. तर हे बघा WL हे वरचे सिलेक्टेड आहेत. तर सिलेक्शन पण याच्यातच आहे, वेटिंग पण याच्यातच आहे आणि याच्यातच काय केले, कॉमन मेरिट लिस्ट पण याच्यातच टाकले. म्हणजे त्या डिव्हिजनमध्ये, आता हे नाशिक डिव्हिजनची बघतोय ना आपण, तर नाशिक डिव्हिजनमध्ये जेवढ्या कॅन्डिडेटने एक्झाम दिली त्यांची हे बघा, हे कॉमन मेरिट लिस्ट. कॉमन मेरिट लिस्ट म्हणजे काय, की या डिव्हिजनमध्ये, नाशिक डिव्हिजनमध्ये किती कॅन्डिडेटने एक्झाम दिली, तर हे जेवढ्यांनी एक्झाम दिली हे सर्वांची इथं नाव आहेत. ठीक आहे. नाशिक डिव्हिजनमध्ये 2183 कॅन्डिडेटनेच फक्त एक्झाम दिली होती. तर जेवढ्यांनी एक्झाम दिली तर त्यांचं पण नाव इथं खाली दिसतील कॉमन मेरिट लिस्टमध्ये. तर एकाच PDF मध्ये सर्व टाकलेलं आहे. तर त्याच्यामुळं कन्फ्युजन नका होऊ, लिस्ट कशी बघायची. हे कॉमन मेरिट लिस्टचा काही प्रश्न नाही, हे पूर्ण डिव्हिजनमध्ये जेवढ्यांनी एक्झाम दिली ते त्यांचं आहे कॉमन मेरिट लिस्टमध्ये ना. ठीक आहे. बाकी सिलेक्शन लिस्ट या वरच्या आहेत. सिलेक्शन लिस्टमध्ये हे जे वरचं इथे कॅटेगरी दिली ओपन जनरल, तर त्यांचं ओपन जनरलमध्ये सिलेक्शन असेल. हे ओपन WR म्हणजे ओपन वुमन्स रिझर्वेशनची लिस्ट आहे, त्याच्यामध्ये पण बघा हे सिलेक्टेड इथपर्यंतच आहेत कॅन्डिडेट, इथून खालचे वेटिंगमध्ये आहेत. ठीक आहे. तर लिस्ट एकदा नीट चेक करा की नेमकं तुम्ही सिलेक्शनमध्ये आहे का वेटिंगमध्ये. हां, आणि काही जण कॉमन मेरिट लिस्टमध्ये पण तर नाव असणारच डेफिनेटली. कॉमन मेरिट लिस्टमध्ये सगळ्यांचं नाव असणार, कारण त्या विभागात जेवढ्यांनी एक्झाम दिली त्यांचं कॉमन मेरिट लिस्टमध्ये नाव असणारच ना, कारण त्यांनी पण त्या विभागामध्ये एक्झाम दिली आहे. तर ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही सिलेक्टेड आहेत किंवा वेटिंगमध्ये आहेत. हे सिलेक्शन वेटिंग हे वरचे आहेत, कारण काही कॅन्डिडेट आहेत ज्यांचे मार्क्स 90च्या पण बिलो आहेत. ठीक आहे, 90च्या बिलो आहेत, 90च्या खाली आहेत. आता त्यांचं पण डेफिनेटली नाव असणार याच्यामध्ये. हे बघा, हे 20, 40, 46, 48, तर ह्यांचे पण नाव आहेत. ह्याचा अर्थ असा नाही की ते सिलेक्टेड आहेत, त्यांचं सिलेक्शन नाही आणि त्यांचं सिलेक्शन होणार पण नाही, कारण पासिंग क्रायटेरिया आहे 90 मार्क. ठीक आहे, 90च्या खालचे सर्व फेल आहेत. तर त्याच्यामुळं इथं नाव दिसतं आहे लिस्टमध्ये, पण मग माझे पण चान्सेस आहेत का, नाही आहेत चान्सेस. ठीक आहे, ते फक्त तुम्हाला माहितीसाठी की बाबा या डिव्हिजनमध्ये इतक्याने एक्झाम दिली आहे आणि त्यांचे मार्क्स असे आहेत. तर ह्याच्यामध्ये नाव आहे मेरिट लिस्टमध्ये, कॉमन मेरिट लिस्टमध्ये, म्हणजे तुमचं सिलेक्शन नाही. ठीक आहे. तर तसे पण काही कॅन्डिडेट मला कॉल आलेले, तर तसं काही नाही आहे. तर ऑलमोस्ट सगळ्या क्वेश्चनचे तर मी आन्सर दिलेले आहेत. आणि हां, वेटिंगवाल्यांचं कधी होईल, तर सेकंड लिस्ट आता या मंथमध्ये तर फर्स्टवाल्याचंच होईल. तर वेटिंगवाल्यांचं जे सेकंड लिस्टचं होईल ते मार्चमध्येच होईल डेफिनेटली. ठीक आहे, नेक्स्ट मंथमध्ये मार्चमध्येच होईल त्यांचं. तर याच्या व्यतिरिक्त आणखीन काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. बाकी जे काही अपडेट असेल ते मी व्हॉट्सअपला आपल्या ग्रुपवर टाकेन. नसेल कोणी जॉईन केलं तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकेन ह्याची व्हॉट्सअप ग्रुपची. ग्रुप जॉईन करा, त्याच्यावर तुम्हाला अपडेट मिळेल सर्व. ठीक आहे.